नमस्कार, मी स्मिता सैतानकर. सर्व रसिक श्रोत्यांसमोर आजपासून आनंदाचं झाड या पॉडकास्टद्वारे पुस्तक विश्वातील विविध अवलियांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या व्यक्ती पुस्तकाच्या सानिध्यात रमल्या, ज्यांनी त्यातच जीवनाचा अर्थ शोधला, काहींनी पुस्तक विश्वालाच आपलं पॅशन बनवलं आणि त्यातच रमून आयुष्याचं समाधान मिळवलं. काही तर पुस्तकांशिवाय जगू शकत नाहीत. अफाट वाचन आणि प्रचंड असा ग्रंथसंग्रह, वर्षानुवर्षांचा व्यासंग, विद्वत्ता आणि अनुभव समृद्धता, असे असंख्य पुस्तक प्रेमी आपल्या आजूबाजूला किंवा परिचयात आपण पाहत असतो. अशा ह्या अवलियांच्या विश्वात आपण आनंदाचं झाड या पॉडकास्टद्वारे डोकावून पाहणार आहोत. पुस्तकांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींना बिब्लिओफाईल किंवा बुकाहोलिक असं म्हणतात. अशा प्रत्येक पुस्तक प्रेमीने या आनंदाच्या झाडाखाली बसावं आणि श्रवण भक्तीचा आनंद घेऊन त्याची गोड फळं चाखावीत, हाच या पॉडकास्टचा मुख्य उद्देश. आजच्या या पहिल्या वैल्या चला निसर्ग वाचूया या सदरात निसर्ग आणि पुस्तकं या दोघांचाही सुरेख मेळ साधत महाराष्ट्रातल्या पहिल्या पर्यावरणाला वाहून घेतलेल्या कारवी रिसोर्स लायब्ररीचे सर्वेसर्वा श्रीयुत अजित बर्जे आणि सौ मनीषा बर्जे या दाम्पत्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपण खरं तर एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो, पण आज तुमची आणि तुमच्या या आगळ्या वेगळ्या छंदाची वेगळी अशी ओळख करून देताना मला खरं तर खूप आनंद होतोय. त्यात आज 5 जून पर्यावरण दिवस आणि त्या दिवशी पुस्तक आणि निसर्ग यांचा मेळ घालून काम करणाऱ्या तुमच्या इतक्या योग्य व्यक्ती या पॉडकास्टसाठी लाभल्या, हे खरोखरच आमचं भाग्य आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत. कारवी रिसोर्स लायब्ररी हे आपल्या ग्रंथालयाचं नाव, बरोबर? हो, बरोबर. कारवी हे नावच किती वेगळं आहे खरं तर. या नावाबद्दल थोडं सांगाल का मनीषाताई? खरं म्हणजे कारवी हे एक छोटस श्रब असतं जे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये किंवा आपल्याकडे त्र्यंबकेश्वरच्या बाजूला जे डोंगर आहेत तिथे सापडतं. आणि कारवी ही वनस्पती अशी आहे की ती दर 7 वर्षांनी एकदा येते. आणि हे जे छोटस श्रब असतं, याच्या ज्या काड्या असतात त्याच्यापासून आदिवासी लोक जे असतात ते त्यांच्या घरांच्या ज्या भिंती असतात त्या बांधतात. आपण ऍक्च्युली कुडाचं घर म्हणून जे तर ते कुडाच्या जे असतात त्या काड्या त्या कारवीच्याच असतात. बेसिकली कारवी ही जी श्रब आहे ते पेरिनियल श्रब आहे. अगदी आपल्या गुजरातच्या साऊथ भागापासून ते केरळापर्यंत जो सह्याद्रीचा पट्टा आहे त्या सगळ्या पूर्ण ह्या सह्याद्री रेंज मध्ये वेस्टर्न घाट्स मध्ये आढळणारी ही वनस्पती आहे. आणि तिचं मुख्य जसं मनीषा म्हणली तसं त्याचं फ्लावरिंग जे आहे ते मुख्यतः 7 वर्षांनी होतं. पण काही त्याच्यातल्या ज्या जाती आहेत त्या वेगवेगळ्या कमी अधिक प्रमाणात पण त्या फुलतात. काही 8 वर्षांनी आहेत, काही 12 वर्षांनी आहेत. त्याच्यातही आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत की ज्याला माळ कारवी म्हणतात, ज्याला टोपली कारवी म्हणतात. आणि ह्या कारवीच्या फुलांचं जे झाड आहे ह्याचं खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग आहेत. म्हणजे आदिवासी लोक जसं आता मनीषाने म्हटलं तसं की त्याचे जे कुडाचे घरं असतात तसं त्याच्यापासून कारवी येणारा कारवीचा जो मध आहे हा पण मेडिसिनल व्हॅल्यूज त्याला खूप चांगल्या आहेत, त्याचे औषधी गुणधर्म आहेत. तर ह्या सगळ्या कारवी ह्या वनस्पतीचं नाव आपण आपल्या लायब्ररीला ठेवलंय. ती दुर्मिळ आहे, तसं आपलं जे ग्रंथालय आहे ते पण एक दुर्मिळ आहे. जेव्हा आम्ही ठरवलं की ग्रंथालय आपल्याला सुरू करायचंय त्यावेळेस आम्ही विचार केला की हा कुठल्या तरी एका आपण फोकस घेऊन याच्यावर काम करायला पाहिजे. नुसतंच आपली जी रेग्युलर साहित्याची पुस्तकं असतात, कादंबऱ्या, तर तसं न ठेवता एखाद्या विषयाला वाहिलेली अशी ही ग्रंथालय असावं असं आमच्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे आम्ही त्याला जसं कारवीचं नाव दिलं तसंच त्याचा फोकस हा निसर्ग आणि पर्यावरण हा मुख्यतः आहे. अगदी बरोबर आहे. मी स्वतः तुमच्या ग्रंथालयाला भेट दिलेली आहे आणि त्याचं वेगळेपण मी बघितलेलं आहे. त्यामध्ये वातावरण निर्मिती सुद्धा केलेली आहे. म्हणजे ग्रंथालयाचं जे फर्निचर आहे, इतर काही तिथल्या वस्तू आहेत,
त्या सुद्धा पर्यावरण स्नेही आहेत. त्याबद्दल थोडं सांगाल का? हो. ऍक्च्युली ग्रंथालयाच्या बाकी ह्याच्याबद्दलही मला थोडंसं असं थोडं विस्ताराने सांगायचं होतं, की जशी आपण पर्यावरण आणि निसर्गविषयक पुस्तकं आपल्या ग्रंथालयात आहेत, त्याचप्रमाणे हा. आपण इतर वाचनाची पुस्तकं सुद्धा आहेत आणि पूर्ण सर्व वयोगटासाठी आपल्याकडे जी पुस्तकं असतात. म्हणजे अगदी लहान मुलं 2 आणि 3 वर्ष वयाच्या मुलापासून ते सगळ्यांसाठी आपल्याला वयोगटाकडे साठी पुस्तकं असतात. ज्याच्यामध्ये ओके. मराठी बर. पुस्तकं आहेत, इंग्लिश पुस्तकं आहेत, हिंदी बर. पुस्तकं असतात आणि हा. ह्याच्यामध्ये संदर्भ ग्रंथांपासून ते मासिकांपर्यंत आणि अच्छा. पुस्तकांमध्येही सगळ्या प्रकारचं वैविध्य आहे. म्हणजे जसं कथा कादंबऱ्या तर आहेतच, प्रवास वर्णन आहे, त्याच्यानंतर चरित्र असतात, हम्म. माहितीपर पुस्तकं मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे जसं आपलं लायब्ररीचं नाव हे रिसोर्स लायब्ररी आहे. त्याचा मुख्य उद्देश हा जसा पर्यावरण आणि निसर्ग ह्या प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे, तसाच माहितीपर पुस्तकांचा, ज्ञानपर पुस्तकांचा जास्त लायब्ररी आपण जी उभी केली आहे, निसर्ग स्नेही. निसर्ग स्नेही. हो, अगदी निसर्ग खरं स्नेही आहे. लायब्ररी. त्याच्यामध्ये मुख्यतः आपण जास्तीत जास्ती गोष्टी ह्या पर्यावरणपूरक कशा होतील याच्याकडे जास्ती लक्ष हो. दिलेलं आहे. म्हणजे असं थोडक्यात आपली जेवढी सगळी पुस्तकं ठेवण्याची जी कपाटं आहेत, हम्म. तर ती कपाटं आपण स्क्रॅप मधनं आणलेल्या लाकडापासून बनवलेली आहेत. म्हणजे जे साधारण पॅकिंग वूड असतं, ते देवदार लाकूड. तर त्या लाकडाच्या पट्ट्यांपासून आणि फळ्यांपासून आपण हम्म. आपली सगळी कपाटं बनवलेली आहेत. म्हणजे अक्षरशः आम्हाला त्या कार्पेंटरला, त्या सुताराला सांगून त्याच्या मागे लागून हम्म. त्याच्यामध्ये असलेले खिळे, त्याच्यात असलेल्या स्टेपल पिन्स या सगळ्या अरे काढून ते बापरे. आपण कपाटं बनवून घेतलेली आहेत. अरे बापरे. म्हणजे त्याचा मुख्य उद्देश असा होता, की झाडं तोडली नाही गेली पाहिजेत. म्हणजे नॉर्मली जे फर्निचर बनवलं हा. जातं, तर ते सागवान लाकूड जे असेल त्याच्यापासून बनवलं, तर झाडं तोडून त्याच्यापासून प्लायचा वापर करून अशी बनवली जातात. तर अशा हो. पद्धतीचं बनवायचं नाही असं डोक्यामध्ये होतं. त्यामुळे मग त्याचं स्क्रॅपच्या पुस्तकं म्हणजे स्क्रॅपच्या त्या लाकडाचा वापर करून त्याच्यापासून कपाटं बनवलीत. अच्छा. म्हणजे काही ठिकाणी हां. असा आणि फक्त त्याच्यामध्ये कसं देखावा असतो वरवर, की आम्ही हां. पर्यावरण स्नेही सर्व नाही, नाही. अजिबातच नाही. मग तिथे जो सनमायका जो आपण वापरलेला आहे, तर तो सिमेंटच्या गोण्यांपासून बनवलेला सनमायका असा वापरलेला आहे. ओके. अच्छा. बर बर बर. हां, अं, म्हणजे ॲक्चुअली लॅम्प शेड्स आहेत किंवा जे आपले ह्याचे असतात, तर ते सगळे कागदापासून बनवलेल्या लॅम्प शेड्स आहेत किंवा कापडापासून बनवलेले आहेत. त्याच्यातही आम्ही अच्छा. हे केलेलं आहे, तेही मेटलचा वापर नसलेल्या किंवा काचेच्यापासून न वापर केलेल्या अशा लॅम्प शेड्स वापर केलेला आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीतून आम्ही हे बघितलं, की तिथे कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन सुद्धा आपण ते चांगल्या पद्धतीचं सजावट करू शकतो. अगदी अगदी खरंय खरंय. आणि त्यामुळे ना तिथे खूप असं शांत निसर्गात गेल्यासारखं वाटतं त्या ग्रंथालयात आल्यानंतर. हा. खूप लोकांचा अनुभव असा आहे, की ते पण आल्यानंतर असंच म्हणतात, की इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे एक हो. प्रकारची शांतता वाटते. नॉर्मली असं वाटत नाही म्हणजे. खरंय खरं. अगदी अगदी. खरंच. म्हणजे प्रत्येकाने एकदा म्हणजे तरी इथे जाऊन आम्हाला अनुभव घ्यावा नक्की. हो, नक्कीच. मग इथे आम्हाला एक छोटासा आठवण आता सांगायला आवडेल. आता तुमच्याशी बोलता-बोलता माझ्या लक्षात आलं, की हा. विणाताई गवाणकर आल्या होत्या आपल्या ग्रंथालयात. तर बर. तर त्यांनी हा. ह्याचं खूप छान कौतुक केलं, की तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं ग्रंथालय उभं केलेलं आहे. म्हणजे त्याचा जे आता तुम्ही म्हणलात, की प्रसन्नता जी वाटते, तर हो. त्याचाही त्यांनी पण खास उल्लेख केला, की इथे नुसतीच पुस्तकांचे वेगळेपण आहे असं नाही, तर इथेची जी हा. वातावरण आहे, ती पण खूप येस. आल्हाददायक आणि प्रसन्न अशी आहे. अगदी अगदी खरंय खरंय ते. मी तेच म्हणते ना, की प्रत्येकाने एकदा तरी जाऊन तो अनुभव नक्की घ्यावा. आणि अगदी आपण निसर्गात बसून पुस्तकं वाचतोय असा तिथे तुम्हाला नक्की येईल. आता मला किती पुस्तकं असतील साधारण ग्रंथालयात, म्हणजे एकूण किती असतील आणि पर्यावरणाची किती आहेत? आपल्याकडे जी पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये साधारण आपल्याकडे 8,500 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. बर. आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित जी पुस्तकं आहेत, ती साधारण 1,200 1,250च्या पुढेच आहेत. अच्छा. बर. हां, त्याच्यामध्ये इंग्लिश पुस्तकं पण आहेत आणि मराठी पुस्तकं पण आहेत पर्यावरणाच्या संबंधीची. अच्छा. आणि हां, आणि नियतकालिका म्हणजे नियतकालिका जी येतात, तर 75 अशी साधारण नियतकालिका आहे. बर बर बर.
नियतकालिका सर्व प्रकारची आहेत की पर्यावरणाशीच संबंधित अशी काही आहेत? मुख्यतः ओके. भर आपण पर्यावरणाशी रिलेटेड असाच ठेवलेला आहे. म्हणजे काय होतं की जनरली बाहेर पेपर स्टॉल्सवर म्हणा किंवा बाहेरच्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये जी साधारण नियतकालिकं बघायला मिळत नाहीत, मासिकं बघायला मिळत नाहीत. अशा प्रकारची मासिकं आपण शक्यतो ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण जसं मी म्हटलं तसं की आपण सगळ्याच प्रकारचे म्हणजे त्याला वर्ज्य आपण विषय कुठलाच ठेवला नाहीये. भर हा बरं. मुख्यतः निसर्ग आणि पर्यावरणावर आहे. पण हां. वाचन मात्र सगळ्याच विषयांचं चौफेर व्हावं असाच आमचा त्याच्यामधनं उद्देश असतो. अगदी, अगदी, अगदी खरंय. खरंय, खरंय. म्हणजे जर पर्यावरण या विषयामध्ये कोणाला संशोधन करायची इच्छा असेल, तर त्याच्यासाठी तुमचं ग्रंथालय म्हणजे वरदान आहे, नाही का? आणि असं संशोधक किंवा विद्यार्थी त्या ग्रंथालयाला भेट देत असतील, नाही का? असं होतं ना, की शाळांमध्ये जेव्हा मुलांना प्रोजेक्ट सांगितले जातात करण्यासाठी, तर त्यावेळेला हं. मुलांना म्हणजे काही पालकांचं कसं असतं, की ते इंटरनेटवरती त्यांना सांगतात, की Googleवर जा आणि हे सर्च कर तू. तर हां, काही हां. काही मुलंही जाऊन त्याच्यामध्ये सर्च करतात. पण नंतर असं हळू त्यांच्या लक्षात यायला लागतं, की बऱ्याच आपल्या मित्रांची माहिती आणि आपली माहिती ही खूपच सारखी होतीये. मग बरोबर. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आल्यावरती त्यांना वाटतं, की काहीतरी वेगळेपण जर हवंय असं वाटलं, तर ते पुस्तकातून जर त्यांनी शोधलं, तर त्यांना त्याच्यातनं चांगला पर्याय मिळतो मग. आणि ते एक्झॅक्टली. आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने ते प्रोजेक्ट जे आहेत त्यांचं ते प्रेझेंट करू शकतात. त्यातनं ते त्यांचं वाचन होतं. त्यामधनं त्यांना जास्ती चांगल्या पद्धतीने समजतं. आणि ऑथेंटिक ते ज्ञान आहे हे त्यांच्या पण लक्षात येतं, की म्हणजे Googleवरचं जे काही जे ज्ञान आहे म्हणजे माहिती जी असते, ही तेवढी त्या प्रमाणात त्याची विश्वासार्हता आहे का नाही हे कोणी तपासून बघितलेलं असेलच असं नाही ना. त्यामुळे मग काही मुलं म्हणजे आता असं झालेलं आहे, की बरेचसे मुलं हे तिथे ग्रंथालयामध्ये येतात आणि ते संदर्भ ग्रंथ जे आपल्याकडे आहेत, ते तिथे बसून त्यांचं वाचन करून, त्यातनं व्यवस्थित त्यांचा प्रोजेक्ट काय त्यांना जसं हवं असेल त्याप्रमाणे करून, मग ते शाळेमध्ये प्रेझेंट करतात आणि त्यामुळे त्यांना त्याच्यातनं खूपच चांगला फायदा होतो हे त्यांच्याच आता लक्षात आलेलं आहे ते. त्याने 4 जास्तीची पुस्तकं चाळली जातात. एक्स्ट्राची अजून माहिती मिळते विविध विषयांची. नक्कीच. मुलं अ, स्वतः जेव्हा हे करतात ना, तेव्हा त्यातनं त्यांचा आत्मविश्वास पण त्याच्यामधनं वाढतो हे करण्यामुळे. आणि त्या शोधण्याच्या जी प्रक्रिया आहे त्याच्यामधनं त्यांना जे माहिती नवीन-नवीन मिळत राहते, ती नॉर्मली Google सर्च करून अजिबात मिळत नाही. कारण ती इतकी पिन पॉइंट असते आणि त्याच्यामध्ये इतकं जास्ती म्हणजे एखादा शब्द टाकला की इतके लाख पानं उघडी होतात, की त्याच्यामध्ये माणूस हरवून जायला होतं, की नक्की ह्याच्यातनं आपण घ्यायचं काय हे सुद्धा समजत नाही. त्याच्या विश्वासार्हता नाही, की आपण जे शोधतोय, आपण जे बघतोय ते खरोखर ते आहे तसंच आहे का ह्याचं खात्री आपण देऊ शकत नाही. हां, अगदी खरंय, खरंय. काही पर्यावरण, निसर्ग यांच्याबद्दल आत्मीयता असणाऱ्या प्रत्येक शिकणाऱ्यांना नक्की आवाहन करेन, की तुम्ही या एकदा भेट द्या. तुम्हाला तुम्हाला जे हवंय ते तिथे नक्की मिळेल. हो, म्हणजे अ, आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो, की वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर व्हावे. म्हणजे साधारण काय होतं, की जे नेहमीचे आहेत, आता पर्यावरण म्हटलं, की प्लास्टिक आहे आलं किंवा पाणी वाचवणं आलं किंवा वृक्षारोपण ह्या प्रकारचीच साधारण लोकांना माहिती असते. पण वेगवेगळ्या विषयाचे जे वैविध्य आहे, म्हणजे आता जसे हं. वेगवेगळे जैवविविधतेतले प्रकार आहेत किंवा अगदी शंख-शिंपले असतील, चतुर असतील. आपल्याकडे पुस्तकांची इतकी मोठी रेंज आहे, की ते अशा प्रकारची पुस्तकं असू शकतात हे बघितल्यावरच एकदम आश्चर्यचकित व्हायला होतं. निसर्ग या विषयाचा खरं तर आवाका इतका मोठा आहे. आपल्याला निसर्ग म्हणजे झाडं, पानं, फुलं किंवा प्लास्टिक टाळा, पाणी वाचवा एवढ्या विषयापुरताच आपण निसर्ग मर्यादित ठेवतो. पण सरांनी जसं सांगितलं, की याचा इतका आवाका मोठा आहे आणि ह्या विषयातली पुस्तकं जेव्हा तुम्ही चाळायला लागतात, त्यावेळेला या ग्रंथालयात लक्षात येतं, की चाळू तेवढं, बघू तेवढं कमी आहे खरं तर. सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की तुम्ही सुरुवातीपासूनच ह्या क्षेत्रात होतात, की आधी तुम्ही काही वेगळ्या नोकरीमध्ये होतात आणि मग नंतर केवळ छंद पुस्तकं आणि निसर्ग हा तुमचा छंद आहे आणि त्यालाच तुम्ही तुमच्या अर्थार्जनाचं साधन बनवलं. तर हा सगळा तुमचा प्रवास कसा होता? हां, प्रवास म्हटला तर तो टप्प्याटप्प्यानेच खरं तर झाला. कारण मी सुरुवातीला मुद्रण क्षेत्रात होतो. आमच्या अच्छा. कॉर्पोरेट क्लायंट्ससाठी आमचं प्रिंटिंग असायचं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी कॅलेंडर्स, ब्रोशर्स पासून ते पॅकेजिंग पर्यंत सगळं आमचं प्रिंटिंग या क्षेत्रामध्ये मी जवळ-जवळ 17-18 वर्ष होतो. बरं. मुंबईला होतो, जळगावला होतो, नाशिकला शेवटी होतो.
पण ह्या हा सगळ्या प्रवासादरम्यान असं लक्षात आलं, की हे फारच आपण जे काही जगतोय ते खूपच मोनोटोनस आहे. हा हा त्याच्यामध्ये रोजच्या रोज आपण तेच करतोय आणि रात्री दिवसभराचं काम झाल्यानंतर काही आपल्याला असं वाटत नाही, की आपण आज काही वेगळं केलंय असं. हा 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 समाधान नव्हतं. समाधान नव्हतं. हा त्याच्यामुळे मग आणि काय होतं, की कामाच्याच दरम्यान मात्र निसर्गाशी रिलेटेड काही ना काहीतरी कुठेतरी संपर्क येत होता. हा म्हणजे जसं अगदीच मला आत्ता आठवतंय, की आपलं नांदूर माध्यमेश्वर जे आहे पक्षी हम्म, अभयारण्य, तर हा फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याच्यावर एक ब्रोशर करायचं होतं. म्हणजे हम्म, त्यावेळेस नांदूर माध्यमेश्वर आज जितकं फेमस झालेलं आहे पूर्ण म्हणजे नाशिकमध्ये तर झालंच आहे, पण बाहेर पर्यंत जे झालेलं आहे, हो तितकं त्यावेळेस अजिबात फेमस नव्हतं. म्हणजे मी हे सांगतोय ते साधारण 2001-2002 साल असावं मला वाटतं. बर 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 हा त्यावेळेस त्यांना त्याचं लोकांपर्यंत हे माहिती जावी म्हणून एक ब्रोशर करायचं होतं आणि त्यानिमित्ताने मग तो जो तिथून झालेला प्रवास सुरुवात होती ती असं म्हणायला हरकत नाही. मग हम्म, त्याच वेळेस नाशिक जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक जे होते विश्वरूप रहा सर, हा त्यांच्या संपर्कात आलो आणि हो तिथून मग कुठेतरी जाणवायला लागलं त्यांच्याबरोबर मग फिरताना, वेगवेगळ्या ठिकाणी जाताना, की हे कुठेतरी आपल्याला आवडतंय हा आणि खरंच मग तसं म्हटलं तर ही सुरुवात म्हणता येईल. पण खरा जो टर्निंग अगदी पॉइंट. हां, टर्निंग पॉइंट म्हणता येईल तो दिलीप कुलकर्णी सरांना भेटलो त्याच्यानंतर झाला असं म्हणायला पाहिजे. कारण हम्म, पर्यावरण निसर्गाचा खरा अर्थ हा त्यांच्या एकूण त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची पुस्तकं जी आहे मोठी ग्रंथसंपदा आहे त्यांची, ती हम्म, वाचल्यानंतर आणि त्यानिमित्ताने त्यांच्याशी संपर्कात आल्यानंतर जाणवायला लागलं, की निसर्ग आपण जेवढा समजतो, की पक्षी निरीक्षण म्हणजे नुसतं निसर्ग नाहीये किंवा नाही ते मी आधी म्हटलं तसं, की वृक्षारोपण म्हणजे नुसतं निसर्ग वाचवणं नाहीये किंवा हम्म, आपण तोंड धुताना, दाढी करताना पाणी वाचवतो तेवढं म्हणजे फक्त पर्यावरण रक्षण नाहीये. तर ह्याच्या खरं खूप काही पलीकडे आहे आणि ते पलीकडे असं आहे, की आपण जे जगतो, आपलं जी जीवनशैली आहे, हम्म, त्याच्यामधनं आपण जे सगळा निसर्ग वापरत असतो, ते हा कुठेतरी जर वाचवलं, त्याच्यावर जर आपण नियंत्रण आणलं, तरच हो निसर्ग वाचू शकतो. अन्यथा नुसतं हे जे पर्यावरण दिवस असतात किंवा कुठलाही डेज असतात, हे त्या दिवसापुरतेच खरे तर राहून जातात. बरोबर बरोबर अगदी बरोबर. त्यासाठी तुम्ही काहीतरी राज्यव्यापी दौरा पण केला होता सर. हो, हो. तो पण एक छान खरा अनुभव होता. म्हणजे हा मनीषाला मला वाटतं लोकसत्तामध्ये ती बातमी आली होती. हो डोंबिवलीचे अण्णासाहेब भुसकुटे विचार मंच म्हणून एक संस्था आहे. तर हा त्यांनी तो एक अभ्यास दौरा आयोजित केला होता आणि तो होता फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. पण हो आम्ही दोघंही जण त्यांच्या खूप मागे लागलो, रिक्वेस्ट केली. त्यांना इतका फॉलोअप केला कारण त्यावेळेस मी जवळ-जवळ 40च्या जवळपास आलो होतो आणि तो दौरा होता फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. बर तर त्यांना एकूण कळकळ म्हणा, तळमळ म्हणा कदाचित लक्षात आली असेल आणि हा मग त्यांनी मला यायला परवानगी दिली त्याच्यामध्ये. तर तो एक इतका सुंदर अनुभव होता, की हा जवळ-जवळ आम्ही 108 विद्यार्थी हा वेगळ्या-वेगळ्या गटांमध्ये त्यांनी विभागले होते. हम्म, आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा 15 दिवसाचा केला होता. आणि बर त्यामध्ये हा वेगवेगळे क्षेत्र त्यांनी हे केले होते. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये डिफेन्स पासून ते शेतीपर्यंत असे सगळे विषय म्हणजे कल्चरल वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी असतील किंवा हम्म, जे सामाजिक कामं होणाऱ्या ठिकाणं आहेत. म्हणजे हम्म, उदाहरणार्थ अगदी सांगायचं म्हटलं तर आम्ही विक्रांत युद्धनौकेवर भेट द्यायला गेलो होतो. त्याच्यानंतर सांगलीला एक श्रीवर्धन बायोटेक म्हणून शेतीचं मोठं केंद्र आहे, की जिथे फुलांची लागवड होते पूर्णतः आणि ती एक्सपोर्ट होतात. रोजच्या रोज तिथून एक्सपोर्ट युरोपमध्ये होतात. तर अशा ठिकाणी गेलो होतो किंवा राळेगण सिद्धी जे आहे अण्णा हजारेंचं तिथे गेलो होतो. शोधग्राम जे आहे डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांचं. त्याच्यानंतर हेमलकसाला गेलो होतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी 15 दिवसाचा सलग दौरा होता आमचा. हम्म. म्हणजे आणि आयुष्य समृद्ध करणारा दौरा आहे सगळा. खूपच म्हणजे त्याच्यातनं जे आपलं सीमित जग असतं त्याच्या बाहेरच्या गोष्टी ज्या बघायला मिळाल्या ना, त्याच्यातून एकूण लक्षात आलं, की आपण जे जगतो त्याच्यापेक्षा बाहेरच्या कितीतरी मोठा हा सगळ्या आपल्या आयुष्याचा आवाका आहे. खरं 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 आणि ते म्हणजे खरं खरं जीवन आहे म्हणजे हे.
जे म्हणजे आपण खरं हं, हा म्हणजे आमचं म्हणजे जाण्याचा उद्देश अजितचा त्याच्या मागे असा होता, म्हणजे आम्ही त्याच्यात असं ठरवलं होतं, की आपण जे जगतो ते फक्त आपल्यापुरतंच जगतो किंवा आपल्यापुरतंच बघत एक्झॅक्टली, असतो फक्त. पण एक्झॅक्टली. आपल्याला जर समाज म्हणून जे बघतो तो नक्की समाज म्हणजे काय आहे, तर हेच आपल्याला समजावं. तर ते आपल्याला ह्या अभ्यास दौऱ्यातनं समजेल असा उद्देश होता. म्हणून मग अजित त्या दौऱ्याला गेला. तेव्हा वेदांत माझा मुलगा लहान असल्यामुळे मी जाऊ शकले नाही. पण हो. अजितनी मग तो दौरा केला होता त्यावेळेला. बरं, बरं, बरं. आणि या दौऱ्याचा पुढच्या ह्याच्यात तुम्हाला उपयोग झाला का काही? म्हणजे या ग्रंथालयाच्या उभारणीमध्ये म्हणा. हो, नक्कीच झाला. काय आउटलुक आपला बदलून जातो एक. पण थोडंसं जर बाहेरचं बघितलं म्हणजे आपण असं होतं, की नाशिक पुरतं जरी अगदी आपल्या शहराचं म्हटलं, कुठलंही शहर फॉर दॅट मॅटर, की हं, एक साधारण एक 10-20 मैलांचा जो परिघ असतो, त्याच्या बाहेरचं जग आपण फारसं कधी बघितलेलंच नसतं किंवा ते गेलो जरी, तरी ते नुसतं ट्रिप आणि हं. आपल्या टूर्स एवढ्यापुरतंच ते मर्यादित असतं. खरं जीवन आपण तिथलं बघतच नाही. तर तो फरक दृष्टिकोनात नक्कीच पडला आणि त्याच्यामुळे ॲक्चुअली आणि आमचा जो गट होता कारण त्या दौऱ्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या 10-10 मुलांचे गट केले होते आणि प्रत्येक गटाला एक विषय दिला होता. तर मी ज्या गटात होतो त्याला शेती हा विषय दिलेला होता. बरं. आणि त्याच्यातनंच मग शेतीविषयक थोडीशी उत्सुकता निर्माण झाली आणि मी हां. म्हटलं तसं दिलीप कुलकर्णींचा विचार कुठेतरी पाठीशी होताच. आपलं रोजच्या रुटीन मधनं बाहेर पडायचं हेही कुठेतरी नक्की आमच्या दोघांचं झालेलंच होतं. त्याच्यावर आमच्या सतत चर्चा होत होत्या. काय करता येईल हं. याचा विचार असा होत होता. तर त्यावेळेस मग योगायोगाने नेरळला सगुणा बाग म्हणून आहे म्हणजे महाराष्ट्रातलं भारतातलं किंबहुना हं. पहिलं कृषी पर्यटन केंद्र आहे ते. तर त्यांचे चंद्रशेखर भडसावळे आणि अनुराधा भडसावळे यांचं. तर त्यांची ओळख झाली होती आणि सहज म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही त्यांना विचारलं, की "आम्ही इथे शेतीचे तुमचे जे प्रयोग आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकतो का?" आणि त्यांनी अर्थातच आनंदाने इतका होकार दिला आणि आम्हाला त्याचा खूप वेगळा अनुभव मिळाला, की माझं जॉब सोडल्यानंतर मी जवळ वर्षभर त्यांच्याकडे शेतीच्या प्रयोगांवर होतो. आणि अरे वाह! जसं आधी आम्ही म्हटलं तसं, की पर्यावरण आणि निसर्ग हा खूप याचा मोठा आवाका आहे. तर शेती हा त्यातला एक मोठा हं. घटक आहे. तर त्या खरंय. निमित्ताने त्याची पण एक ओळख होत गेली आणि मग कुठेतरी हे झालं, की आपण आता नोकरीतनं बाहेर पडूया आणि हं. आपल्याला जे आवडतं तेच नक्की करूया. म्हणजे आपले जे विचार आहेत आणि आपलं जे रोजचं जगणं आहे, ह्याची कुठेतरी सांगड घालूया. अगदी खरंय, खरंय. नैसर्गिक जीवन जगूया. खरंय. हो, अ, नक्कीच. आता हा सगळा तुमचा जो प्रवास होता त्यामध्ये मला मनीषा मॅडमची साथ खूप मोठी वाटते तुम्हाला. कारण अगदी खरं. त्या दोघांची आवड खरं तर मला ही एक खूपच कुतूहल आहे, की दोघांची आवड सुरुवातीपासूनच एक होती का? की ती नंतर त्यांच्यामध्ये आली मॅडममध्ये? नाही आवड एक अजिबातच नव्हती. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी नाशिकचाच, पण मनीषा मात्र मुंबईची आहे. त्याच्यामुळे मुंबईत शोधून तसा निसर्ग सापडणं कठीणच. विरोधाभास पण असा आहे, की सगळ्यात मोठं नॅशनल पार्क एवढ्या मोठ्या शहरामध्ये असणारं मुंबई हे एकमेव जवळ शहर असेल. म्हणजे ही बरोबर. पण एक दुर्मिळ गोष्ट आहे, की येऊरसारखं हे असेल किंवा बोरिवलीचं संजय नॅशनल पार्क आहे. हं. हा जसा पट्टा आहे, पण तो फक्त नुसता तिथे म्हणजे रोजच्या मुंबईच्या दैनंदिन जीवनात तसा तो दुर्लक्षित असा भाग आहे, एवढा समृद्ध असून सुद्धा तो. हं. तर आवड नक्कीच एक नव्हती. पण हळू विचारांमध्ये आणि प्रत्यक्ष आम्ही जेव्हा ह्या विषयांवर बोलत होतो, त्यावेळेस कुठेतरी जाणवायला लागलं होतं दोघांनाही, की आपण जे जसं जगतोय त्याच्यापेक्षा वेगळं आयुष्य आहे आणि मग तिथून कुठेतरी हळू या गोष्टीला सुरुवात झाली. ऍक्च्युली असं झालं, की म्हणजे मी मुंबईमध्ये माझं कॉलेज शिक्षण असेल किंवा नोकरी असेल हे सगळं मुंबईमध्ये झालं होतं. आणि हं. त्यामुळे तिथे असा काही निसर्ग पर्यावरणाचा विचार करणं किंवा काही वेगळा विचार करणं हे काही तेव्हा शक्यच नव्हतं. त्यामुळे खरंय. तिथे काही असा विचार केलेलाच नव्हता. पण जेव्हा आम्ही नाशिकला लग्न करून नाशिकला आलो त्याच्यानंतर मग जसं हळू ठरवायचं म्हणजे अजितने ठरवलं, की आपण आता हे जॉब आपण सोडायचा आहे. मला हे जॉब नाही करायचं असं. तर माझ्या डोक्यामध्ये हे नक्की पक्कं होतं, की ठीक आहे जॉब नाही केला तरी काही हरकत नाही. जे करू आपण म्हणजे एकमेकांची साथ मला जास्ती महत्त्वाची वाटत होती.
की आपण जे करू ते एकत्र करू. अगदी कमी पैशात असेल, अगदी साधं राहायला लागलं तरी सुद्धा माझी काही हरकत नव्हती. पण आपल्या घरामध्ये आनंद असला पाहिजे, आपण समाधानाने राहिलं पाहिजे हे नक्की असायला पाहिजे. हे माझ्या मनात नक्की होतं. सरांच्या पॅशनला एवढी भक्कम साथ देत तुम्ही जो काही सपोर्ट केलाय, खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे ते 36 गुण तुम्ही जुळवून आणलेत. असतील नसतील माहित नाही, पण ते जुळवून आणले असं अगदी खरं म्हणजे 36 गुण जुळण्याचा प्रश्नच नव्हता, कारण आमचा प्रेमविवाह आहे. त्यामुळे पत्रिका तेव्हा लग्नाच्या वेळेला बघितलेलीच नव्हती. बर. मग असतील कदाचित ऑलरेडी जुळलेले. हो, नक्कीच, नक्कीच. नाही, याला कसं झालं की साथ म्हणजे विचारांची साथ ही महत्वाची होती, की जीवनशैली म्हणजे आपण जगतो कसं हा विचार जेव्हा आपल्याला नक्की आमच्या डोक्यामध्ये पटला दिलीप कुलकर्णींचा, त्यावेळेस हे हं. लक्षात आलं की आपण जर गरजा कमी केल्या तर कमी आपण आर्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा चांगलं जीवन आणि खरोखर चांगलं जीवन जगू शकतो. म्हणजे हो. आता सांगायला हरकत नाही की लोक अगदी अनोळखी माणूसही जेव्हा आम्ही लायब्ररी हा आमचा व्यवसाय आहे असं जेव्हा त्यांना समजतं, तेव्हा हं. त्यांचा पहिलाच प्रश्न असतो म्हणजे अगदी कितीही अनोळखी असला माणूस तरी त्याचा पहिला साहजिक प्रश्न असतो की तुमचं ह्याच्यात भागतं का असं. हो. अगदी खरंय. म्हणजे प्रश्न साहजिक आहे. ते अर्थार्जनाचं साधन होऊ शकतं. हे अजूनही मनात पटत नाही बऱ्याच जणांना. मग हो. तुमचा काय अनुभव आहे पण या बाबतीतला मग? पण मग आम्ही याला एक प्रॅक्टिकल जोड मात्र नक्की दिली, की आम्ही सुरुवातीपासूनच ह्या ग्रंथालयाबरोबरच पुस्तक विक्री हा आमचा एक वेगळा विभाग पण ठेवला होता. हां. पण त्याच्यामध्येही आम्ही वेगळेपण आणि जाणून-बुजून हे नक्की ठेवलं होतं, की ह्याच्यामध्ये जे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा ज्या हं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पब्लिकेशन्स आहेत, हं. यांच्याच पुस्तकांची विक्री करायची. कारण होतं काय, की इतकी चांगली पुस्तकं, इतक्या रिझनेबल किमतीमधली पुस्तकं ही वाचकांपर्यंत पोहोचतच नाही, कारण त्याला कमिशन मिळत नाही. तर हा एक बरोबर. मुख्य मुद्दा असतो. त्याच्यामुळे हं. मग आम्ही हे नक्की केलं, की ह्याच प्रकारच्या पुस्तकांना आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊया आणि हां. मग त्याच्यासाठी मग आम्ही प्रदर्शनं आणि शाळा हा हं. त्याच्यामध्ये अ, मुख्यतः आम्ही फोकस ठेवला, की ह्या 2 ठिकाणी आपण या पुस्तकांचं प्रमोशन करूया म्हणून. बरोबर. आणि अजूनही बरेच उपक्रम आहेत तुमचे. म्हणजे तुम्ही बरेच उपक्रम राबवत असता. त्याबद्दलही थोडं सांगा काय? हो, ॲक्चुअली आम्ही हेच ठरवलं होतं सुरुवातीपासूनच, की नुसतं पुस्तकाचं देवाण-घेवाण एवढाच लायब्ररीचा आवाका ठेवायचा नाही. हं. तर याला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कारण जसा फोकस हा आमचा निसर्ग आणि पर्यावरण होता, तर त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या घ्यावा हे पण अगदी पहिल्यापासून ठरवलं होतं. हां. मग त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली ती मुलांना वेगवेगळ्या पर्यावरणाच्या फिल्म्स दाखवण्यापासून. बरं. तर दर महिन्याचा एक रविवार ठेवला होता आणि आम्ही त्यावेळेस सगळे मेंबर्स आणि नॉन मेंबर्सना वेगवेगळ्या प्रकारच्या एन्व्हायर्नमेंटच्या फिल्म्स दाखवायचो. तर तिथून सुरुवात केली आम्ही आणि हं. त्याच्यानंतर मी आधी जसं सांगितलं तसं आमचं जे नाशिकचे जे मानद वन्यजीव संरक्षक होते विश्वरूप रहाळ सर, तर हं. त्यांची जी संस्था आहे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक, हं. तर ह्या संस्थेला आम्ही जोडलेले आहोत. आजही आम्ही त्यांच्याबरोबर असतो. तर हं. वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आम्ही तिथे करत असतो. बेसिकली तिथे ॲडव्होकसी हा विषय चालतो, की ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, की गलोल वापरलं जातं किंवा हां. वृक्षतोड जी होते. तर ह्या हं. संदर्भात तिथे अवेअरनेस क्रिएट करणं हा एक त्याच्यामध्ये भाग होता. आणि बरं. माझं प्रिंटिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मग ते प्रमोशनल प्रिंटिंग जे त्याच्याशी लागणाऱ्या गोष्टी असतील, की काही पत्रकं असतील, स्टिकर्स असतील, तर ह्या हां. काही प्रासंगिक कॅलेंडर्स असतील. हां. दरवर्षी आम्ही एक-एक विषय घ्यायचो, की वेटलँड मधले म्हणजे पाणथळ भागातले पक्षी असतील किंवा गवती माळातले पक्षी असतील किंवा जंगलातले पक्षी असे दरवर्षी एक विषय घेऊन कॅलेंडर करणं असेल, तर ह्या गोष्टी त्याच्याबरोबर आम्ही केल्या. बरं. त्याच्यानंतर एक मोठी त्यांच्याबरोबरच एक उपलब्धी अशी म्हणता येईल, की खरं तर ते पण महाराष्ट्रातलं कदाचित पहिलंच असेल, की विहंग पक्षी परिचय केंद्र आम्ही स्थापन केलं आमच्या नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून. तर बरं. हां. गंगापूर धरणाच्या जवळ ते आता आहे. अजूनही सगळेजण तिथे जाऊन बघतात आणि खूप एक छान वेगळं असं केंद्र तिथे उभं राहिलेलं आहे आणि अच्छा. तिथून
वेगवेगळ्या पक्षांची सचित्र माहिती तिथे दिली जाते. तर ते एक बर केंद्र मध्यंतरीच्या काळात उभं राहिलं. अजूनही त्याच्यानंतर अजूनही बघता येतं ते असं म्हणजे हो, कधी हो, गेलं हो. हो हो, हो. अच्छा रेग्युलर केव्हाही जाऊन बघता येतं. आता बर सध्या कोरोना काळामुळे मागच्या 1, 1.5, 2 वर्षात ते हा हा सध्या शक्य नाही आहे. हो पण केव्हाही बघता येतं. पण सोसायटीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजही असतात. वृक्षारोपण हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतोच. आता पावसाळाही सुरू होतोच आहे. तर हो तो एक भाग असतो. पण त्याच्या व्यतिरिक्तही मुख्यतः शाळांमधल्या आणि विद्यार्थ्यांना फोकस ठेवून त्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात तिथे. बरं 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 आणि त्याच्याबरोबर मग हा आणखी आम्ही नाशिक जिल्ह्यातलं पुस्तक पक्ष्यांचं पुस्तक आम्ही बनवलं सोसायटीच्या माध्यमातून. हो तर हो जवळ-जवळ 250 पक्ष्यांचं पुस्तक ते तयार झालेलं आहे आणि मराठी आणि इंग्रजी असं बायलिंग्वल पुस्तक आम्ही तयार केलं. बर बर त्याच्यानंतर निसर्गभान नावाचा आमचा एक ग्रुप आहे. आम्ही एक समविचारी एक नाशिकमधले मित्रमंडळी आहोत, जे हम्म पर्यावरणाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. अशांनी एकत्र येऊन आम्ही एक 2-3 वर्षापूर्वी निसर्गभान नावाची एक ॲक्टिव्हिटी सुरू केली. हा ज्याच्यामध्ये सस्टेनेबल लाईफस्टाईल जगण्याचं च्या दृष्टीने एक फाउंडेशन कोर्स तयार केला. 3 महिन्याचा प्रॉपर कोर्स, की जिथे अच्छा आम्ही हा दर वीकेंड्सना एक क्लासरूम सेशन आणि एक आउटडोअर सेशन अशा प्रकारचा कोर्स पण आम्ही चालू केलेला आहे त्याच्यामध्ये. अरे वा या कोर्स बद्दलची माहिती तुम्ही पाठवा आम्हाला नक्की हो, हो. अगदी. म्हणजे ॲक्चुअली परत आता तसंच सगळं झालंय, की आमचा म्हणजे तो कोर्स आम्ही दुसरा परत रिलॉन्च करणार होतो आणि त्याच्यात मागच्या वर्षीच्या कोरोनामुळे परत ते हा थांबलं. पण आम्ही मग ऑनलाईनचा परत आधार घेतला. आता सगळेच जण सध्या ऑनलाईन बऱ्याच वेगळ्या गोष्टी करणं शक्य असल्यामुळे, तर तो एक उपक्रम आहे, की जो आता मनीषा मला वाटतं तू सांग काय आहे हो. तो? आता आम्ही सध्या निसर्गभान या आमच्या चॅनलवरती आपली पुस्तक परिचय माला सुरू केलेली आहे. म्हणजे हो निसर्ग आणि पर्यावरणाच्या पुस्तकांची पुस्तक परिचय माला असं. कारण नॉर्मली काय होतं, की निसर्ग आणि पर्यावरणाची पुस्तकं ही साधारण म्हणजे खूप वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये असतात, पण ते वाचले जात नाहीत त्या हम्म तेवढ्या प्रमाणामध्ये. तर हम्म म्हणून त्याची पुस्तक परिचय मला असं आम्हाला सुचलं करायचं आणि आता हम्म आमचं सध्या त्याच्यावरती काम चालू आहे आणि मग ती पुस्तक परिचय माला आम्ही करतोय. हम्म दर महिन्याला एक पुस्तक करायचं असं आम्ही ठरवलंय आणि आता त्याच्यावरती सुरू आहे म्हणजे ते करणं आमचं. हो मी त्याकडे येणारच होते तुमचं अभिवाचन मी ऐकलंय अतिशय सुंदर असं तुम्ही अभिवाचन करता आणि तुम्ही पर्यावरण स्नेही वस्तू बनवण्याच्या कार्यशाळा पण घेता म्हणजे कागदी पिशव्या बनवणं वगैरे तर ह्या कार्यशाळांबद्दल पण थोडंसं सांग ऍक्च्युली आपण रोज जे म्हणजे नुसतंच आपण जे पर्यावरण म्हणतो तर ते पर्यावरण आपण कुठे कुठे त्याचा चांगला वापर करू शकतो असा एक डोक्यामध्ये विचार होता. तर तेव्हा असं सुचलं की आपण मुलांना कागदी पिशव्या बनवणं किंवा कागदाच्या फाईल्स बनवणं जे ते घरच्या घरी करू शकतील अशा पद्धतीने जर शिकवलं तर त्याचा मुलांनाही चांगला उपयोग होऊ शकतो आणि आपण त्यातनं पर्यावरणाचं म्हणजे पर्यावरणही वाचवू शकतो. म्हणजे प्लास्टिक आपण जर त्यांना टाळा असं सांगत असू तर त्यांना त्याच्यासाठी पर्याय पण द्यायला पाहिजे. तर म्हणून मग त्याच्यातनं ह्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. हो आणि मला कौतुक असं वाटतं की ह्या सगळ्या कार्यशाळा किंवा ह्या निशुल्क तुम्ही कुठेही कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता इतक्या तळमळीने करता त्यामुळे खरं तर तुमचं खूप कौतुक आहे हा जो विचार आहे ना, की पर्यावरण म्हणजे फक्त म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आता पर्यावरण म्हणजे जीवनशैली हा विचार खूप पक्का आहे. आणि या जीवनशैलीला ब- जीवनशैली म्हणजे काय? तर तर आपण आपली जीवनशैली अशा पद्धतीने ठेवली पाहिजे, की मग जास्ती पैसे असले, की मग जास्ती काहीतरी रोज वस्तू विकत घ्यायच्या. मग वस्तू विकत घेतल्या, की आज जर 2 ड्रेस असेल, तर उद्या 5 ड्रेस असले पाहिजेत. मग ती जी हाव असते ना, ती सारखी वाढतच जाते. पण त्याच्यामध्ये समाधान आपल्याला कुठेच मिळत नसतं. तर म्हणून मग आमच्या डोक्यामध्ये हे नक्की आहे, की आपल्याला पर्यावरण म्हणजे जीवनशैली आणि जीवनशैली म्हणजे समाधान. काय ॲक्चुअली आता सध्या मार्केट फोर्सेसमुळे नीड्स आणि वॉन्ट्स ह्या 2 गोष्टींची इतकी मोठी गल्लत केली जाते, की आपल्या गरजा कुठे संपतात आणि आपले उपभोग कुठे वाढतात, हे आपल्या लक्षातच येत नाही. सगळ्या मीडिया असेल किंवा कुठल्याही जे उद्योग आहेत ते जास्तीत जास्ती तुम्ही गोष्टी विकत घ्या. म्हणजे माणूस हा माणूस राहिलाच नाहीये, तो ग्राहक झालेला आहे. त्याची ओळख ही ग्राहक म्हणूनच झालेली आहे. त्यामुळे दर 2 वर्ष झाली नवीन मोबाईल आला, की तो घेण्याकडे आपला कल असतो. मग जसं मोबाईलचं असतं तसंच गाड्यांचंही असतं, की आपल्याला आता आपले ई-एम-आयचे हप्ते झालेत भरून, आता गाडी मोकळी झाली आहे, त्याच्यामुळे आता पुढची गाडी घ्या.
गरज नसताना ह्या ज्या गोष्टी आपण वाढवत राहतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या रोजच्या जीवनातल्या की आपण त्या सहज टाकून जातो. आता अजून एक छोटंसं उदाहरण की आज जर तुम्ही पेन घ्यायला गेलात तर तुम्हाला ते ₹5 विथ म्हणजे नुसती रिफिल आता मिळतच नाही. आता पूर्ण पेनच घ्यावं लागतं तुम्हाला. तर ही गरज निर्माण केली जाते मार्केट फोर्सेसमुळे. ह्याच्यातनं आपण किती नुकसान होत आहे ह्याचा कोणी आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला कळतही नाही, आपल्याला अंदाजही येत नाही की ह्या गोष्टी आपण इतक्या वापरतोय. आता तर एक तर ते प्लास्टिकची असतात त्याच्यामुळे ती तशी पण टिकत नाहीत. म्हणजे ती न टिकावी इतकीच त्याची क्वालिटी केलेली तयार असते. आणि त्याच्यातूनही त्याचे रिफिल्स परत मिळतच नाही. म्हणजे रिफिल सकट तुम्हाला अख्खं पूर्ण बॉलपेनच परत विकत घ्यायला लागतं. हे एक साधं उदाहरण झालं. असं आपण जर रोज विचार करत गेलो, म्हणजे आम्ही तोच नेहमी म्हणतो, की आपण एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा आपल्याला ती खरंच गरज आहे का? हा जर आपण पहिला प्रश्न विचारला आपल्या स्वतःलाच, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण घरात येण्यापासूनच वाचवू शकतो. आणि तिथे खरं ते आपल्याला त्याचं उत्तर सापडतं, की आपली ही गरज नसते, पण ती आपण तरी पण एक-एक गोष्ट वाढवत राहतो आपल्या घरामध्ये. खरंय, खरंय. एकदा मनीषा ताईंशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की आम्ही कमीत कमी गॅजेट्स वापरतो. म्हणजे आमचं राहणीमान अत्यंत साधं आहे. तुमचा मुलगा वेदांत याचं इंजिनिअरिंग पूर्ण होईपर्यंत त्याच्याकडे एक छोटासा मोबाईल होता. तर ह्या गॅजेट्स विरहित तुमच्या लाईफस्टाईल बद्दल ताई सांगाल का थोडं? वेदांत ऍक्च्युली इंजिनियर होईपर्यंत वेदांतकडे फोनच नव्हता. साधा पण नाही, त्याच्याकडे फोनच नव्हता. म्हणजे असं झालं होतं की तो जेव्हा परीक्षेचा तो जेव्हा डिग्रीच्या सेकंड इयरला फॉर्म भरण्यासाठी गेला होता, तर त्यावेळेला त्या फॉर्मवरती नंबर लिहायचा होता. तर त्यांनी सरांना सांगितलं होतं की माझ्याकडे सर फोनच नाहीये म्हणून. तर सर त्याच्याकडे एकदम अवाक होऊन बघत होते की असं कसं असू शकतं की आता तू डिग्रीच्या सेकंड इयरला आणि तुझ्याकडे फोन कसा नाही अजून म्हणून. तर तेव्हा त्यांनी सरांना तेच सांगितलं होतं की मला काही फोनची गरजच वाटत नाही म्हणून. आणि आम्ही म्हणजे आमच्या घरामध्ये आम्ही तसं मुद्दामच हे केलेलं होतं की अशा ज्या गोष्टींची गरज नाहीये त्या गोष्टी आपण घ्यायच्याच नाहीत म्हणून. तर त्याच्यामध्येच आम्हाला असं कधी वाटलं पण नाही की आमच्याकडेच असे खूप उशिरा फोन आले त्याच्यानंतर, त्यामुळे वेदांतला तर फोन असावा असं कधीच वाटलं नव्हतं. आणि आम्ही म्हणजे आपण मुलांच्या हातामध्ये फोन का देतो? तर आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो, की मुलांबरोबर आपण वेळ घालवू शकत नाही. मग त्यांच्या हातामध्ये फोन देऊन टाकतो. म्हणजे असं जर आपण केलं, की त्यांच्या हातामध्ये त्या वस्तू न देता त्यांना जर आपला वेळ दिला किंवा त्यांना त्यांचा जो वेळ आहे तो ते चांगल्या पद्धतीने कसा वापरू शकतील याच्यासाठी जर पर्याय दिले, तर मग त्यांना ते गॅजेट्स वापरण्याची गरजच वाटणार नाही ना. हे आमच्या डोक्यामध्ये म्हणजे माझ्या डोक्यामध्ये हे खूप पक्कं होतं, की त्याला पर्याय द्यायचे, की आपण काय-काय करू शकतो. त्यामुळे मग आम्ही घरामध्ये आमच्या सुतारकाम असेल, प्लंबरचं काम असेल, हे आम्ही स्वतः सगळं करतो. म्हणजे असं कधी वाटत नाही, की नळ गळतोय तर लगेच जाऊन प्लंबरला बोलवायचं किंवा जर काही घरातलं काही तुटलं असेल, तर ते लगेच जाऊन सुताराला बोलवायचं असं नाही. ते आपण स्वतः करायचं असाच कल आहे आमचा. त्यामुळे आम्ही घरातल्या सगळ्या गोष्टींची रिपेअरिंग असेल किंवा झाडं तोडणं असेल, कटिंग करणं असेल, ही सगळी गोष्ट आम्ही स्वतःच्या स्वतः घरातच करतो. खरोखर तुमची वाक्य आजच्या काळातल्या गॅजेट्स वेड्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत. प्रत्येकानेच हे जर लक्षात ठेवलं तर प्रत्येकाचंच आयुष्य किती साधं आणि सोपं होईल, हो की नाही? म्हणजे माझं म्हणणं हेच असलं होतं त्याच्या मागे, की आपण मुलांना पर्याय दिले पाहिजेत. जर योग्य पर्याय त्यांना दिले, की तुझ्याकडे हा एवढा वेळ आहे, तर तू त्या वेळात काय करू शकतोस? मग त्यांना जर पर्याय आपण दिले, तर ते पण मुलं पण त्याच्या मागे लागणार नाहीत ना, की सारखा टीव्हीच बघतायत, सारखा मोबाईलवरच आहेत, कॉम्प्युटरवरच आहेत. असं ते राहणार नाहीत ना. आपल्याकडेच त्यांना देण्यासाठी पर्यायच नसतात, त्यामुळे मग आपण त्यांना त्या वस्तूंच्या मागे लावतो मग. फक्त मोबाईलचं झालं, बाकीच्याही गॅजेट्सचं तसंच आहे. म्हणजे आता आमच्या घरातल्या फ्रीजचंच उदाहरण मला द्यावंसं वाटतं, की आता आमच्या घरात जो फ्रीज आहे तो 40 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे त्याचं अजूनही बिल आम्ही सांभाळून ठेवलंय. 1978 साली घेतलेला तो फ्रीज आहे. आणि तो अजूनही तितकाच सुंदर आणि अतिशय छान चालतो. उगीचच डबल डोअर पाहिजे आणि त्याच्यामध्ये वेगळं आणखीन काही पाहिजे हे कधीच असं वाटत नाही. आणि तो त्यावेळेस घेतलेला फ्रीज आहे. तर आज आता आम्ही आमच्या विचारांमध्ये जसा फरक पडत गेला, तर तो आजचा घरात असलेला फ्रीज हा जवळ-जवळ 80% रिकामाच असतो. तो अगदी जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्याच त्याच्यामध्ये गोष्टी असतात. मग आता मनीषांनी तर इथपर्यंत ठरवलंय, की हा जेव्हा फ्रीज खराब होईल त्याच्यानंतर फ्रीजच घरात घ्यायचा नाही. कारण पूर्वी आपल्याकडे कधी फ्रीजची गरजच नव्हती आणि ती आपण ह्या गरजा वाढवत आणि निर्माण करत गेलेलो आहे.
सर, ब्रिटिश लायब्ररीनेही तुमच्या ग्रंथालयाशी टायअप केलाय. ही फार मोठी गोष्ट आहे खरं तर आपल्या नाशिककरांसाठी. त्याबद्दल थोडं सांगाल का? हा, ऍक्च्युली त्याचं असं झालं की जेव्हा आम्ही ग्रंथालय कारवीची सुरुवात केली त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी म्हणजे आम्ही बघत होतो की आपल्याला असं लक्षात आलं की साधारण मुलं 8वी-9वी पर्यंत वाचतात आणि त्याच्यानंतर 9वीत गेल्यानंतर त्यांचं जे वाचन सुटतं ते मग पुढे 40शी मध्ये गेल्यानंतरच वाचायला सुरुवात होते. तर असं का होतं ह्याचं जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यानंतर मुलं करिअर ओरिएंटेड इतके होऊन जातात की त्यांना अवांतर वाचनाला वेळच मिळत नाही. ऍक्च्युली वेळ मिळत नाही हे म्हणणं तसं चूकच आहे, पण तरी वेळ काढला जात नाही. पण मग त्यावेळेस त्यांना काय हवंय आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय देता येईल हे जेव्हा आम्ही शोधत होतो तेव्हा असं लक्षात आलं की आता हळूहळू ई बुक्सचा जमाना आहे. ऑनलाईन बरचसं कंटेंट पण चांगलं त्यांना रिसोर्सफुल जर आपल्याला द्यायचं असेल तर चांगल्या लायब्ररी बरोबर आपल्याला जर टायअप करू शकलो आणि त्यावेळेस नुकतंच ब्रिटिश लायब्ररीने ऑनलाईन लायब्ररी सर्व्हिसेस चालू केल्या होत्या. तर अगदी सहज म्हणून ब्रिटिश लायब्ररीमध्ये मी गेलो होतो आणि त्याच्या वेळेस त्यांना त्यांच्याशी तिथे जाऊन बोललो पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये की असं असं आमच्या डोक्यात आहे तर आपण काही करू शकतो का ह्याच्याबद्दल. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ब्रिटिश हाय कमिशनच्या ब्रिटिश काउन्सिलला पत्र लिहा आणि त्यांना विचारा कारण हे आमच्या अंडर येत नाही कारण हे आम्ही इथे या लेवलला आम्ही ह्याचा डिसिजन घेऊ शकत नाही. तर त्या दरम्यान मग आम्ही ब्रिटिश हाय कमिशनला पत्र लिहिलं मग तिथून त्यांनी ब्रिटिश काउन्सिलला पत्र फॉरवर्ड झालं. असं करता करता त्यांच्याच असं लक्षात आलं की आपण ही जी सर्व्हिस चालू केलेली आहे याचा अजून एखादा वेगळा काही प्रयोग करू शकतो का आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की असा तो पहिला प्रयोग होता की जेव्हा ब्रिटिश लायब्ररीनी एखाद्या खाजगी लायब्ररी बरोबर टायअप केला म्हणजे आम्हाला ब्रिटिश लायब्ररी पार्टनर म्हणून त्यांनी आमच्या बरोबर एक अग्रीमेंट तयार केलं आणि ब्रिटिश लायब्ररीचे प्रतिनिधी नाशिक मधले म्हणून आम्हाला त्यांनी इथे नियुक्त केलं. तर त्यावेळेस तो एक खूप छान अनुभव होता आणि जेणेकरून आम्हाला कारण त्याच्यामध्ये काय आहे की ई जर्नल्स जी आहेत म्हणजे जवळजवळ 14,000 जगभरातली ई जर्नल्स त्याच्यावर उपलब्ध होती म्हणजे जे अकॅडमिक व्हॅल्यूज ज्या आपण रेग्युलर ग्रंथालयात देऊ शकत नाही म्हणजे जवळजवळ लाखभराहून जास्त पुस्तकं त्याच्यानंतर 100हून जास्त जगातली वर्तमानपत्र उत्तम उत्तम डॉक्युमेंटरीज ह्या सगळ्या गोष्टी त्या ई लायब्ररीच्या माध्यमातून आम्ही मेंबर्सना देऊ शकलो त्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर अजून एक आम्ही वेगळा उपक्रम असा केला म्हणजे जसं ह्या लायब्ररीशी जोडलं गेलो तसं नाशिकमध्ये आणखीन एक छान असा एक उपक्रम चालतो भटकंती कट्टा नावाचा. तर बरेचसे प्रोफेशनल्स आहेत खूप सारे डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये ते दर रविवारी ट्रेकिंगला जातात. नाशिकच्या जवळपास 100हून अधिक छान लोकेशन्स आहेत की जिथे दर रविवारी हे सगळे मंडळी जात असतात. तर त्यांच्यातलेच जे त्याच्यातले प्रवर्तक आहे म्हणा किंवा जे मुख्य आहेत त्याच्यात संजय अमृतकर आणि डॉक्टर बोरसे यांच्या असं लक्षात आलं की आपण हे नुसतंच भटकंती करतोय तर ह्याच्यापेक्षा जर खरंच डोळस भटकंती केली आपण जिथे जातो तिथला इतिहास तिथला भूगोल तिथलं पर्यावरण तिथलं वातावरण हे जर समजावून घेऊ शकलो तर हे जास्ती अधिक सकस होईल. अशा ह्याच्यातनं त्या जवळजवळ 150 लोकांनी मिळून लाखभर रुपये डोनेशन जमा केलं आणि त्यांनी आमच्या हातात सुपूर्द केलं की तुम्ही ह्याच्यातनं ह्या इतिहास आणि पर्यावरण भटकंती या विषयावर वाहिलेली अशी पुस्तकं घ्या. तर त्या निमित्ताने आम्ही जवळजवळ 350 पुस्तकं त्यांच्यासाठी घेतली आणि भटकंती वाचन कट्टा नावाचा एक वेगळा सेक्शन आम्ही त्यांच्यासाठी ओपन करून दिला. त्या निमित्ताने अजून एक वेगळा आवाका लायब्ररीचा वाढला. ग्रेट, ग्रेट. ही खरंच फार मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आपल्या नाशिककरांसाठी. या पूर्ण प्रवासामध्ये असा एखादा खूप मनावर कोरला गेलेला असा प्रसंग की तो आठवला की आपण हा जो मार्ग निवडलाय त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. असा एखादा प्रसंग ताई तुम्हाला सांगावा वाटतोय? 10-12 वर्षाची मुलगी एकदा तिची पिगी बँक घेऊन आली होती लायब्ररीमध्ये आणि तिने आल्यावरती मला सांगितलं की मी माझ्या वाढदिवसाचे सगळे पैसे ह्याच्यामध्ये जमवलेत आणि मला ह्या पैशांमधनं पुस्तकं विकत घ्यायचे.
तर आमच्या घरी ज्या मावशी काम करतात, तर त्या मावशींच्या मुलीला मला ह्या पैशातली पुस्तकं जी येतील ती घ्यायची म्हणून. तर मग मी तिला पुस्तकं दाखवली, तर त्या छोट्या मुलीनी इतक्या आवडीने म्हणजे त्यांच्या ज्याकडे काम करणाऱ्या मावशींच्या मुलीची आवड लक्षात घेऊन की तिला मांजर आवडते म्हणून मांजरीचे चित्र असलेली पुस्तकं किंवा तिला घोडा आवडतो म्हणून घोड्याची आवड अशी असणारी पुस्तकं, असं अगदी तिने इतक्या प्रेमाने ती सिलेक्ट करून पुस्तकं त्या मुलीसाठी घेतली. म्हणजे मला भयंकर त्याचं आश्चर्य आणि अगदी कौतुक वाटलं त्या मुलीचं, की एवढ्या छोट्या मुलीच्या मनामध्ये किती सुंदर भावना आहेत म्हणजे. छान. आणि तसेच तुम्हाला काही वाईट अनुभव आले असतील, तर एखादा असा अनुभव की जो परत कधी येऊ नये असं वाटतं आपल्याला, तसा एखादा अनुभव? अ, वाईट अनुभव म्हणजे असं होतं ना, की आम्ही जेव्हा आता पुस्तकांची प्रदर्शनं करतो ना, तर त्यावेळेला असं होतं, की म्हणजे पालक जेव्हा मुलांना घेऊन पुस्तकं घेण्यासाठी स्टॉलवरती येतात, तर त्यावेळेला असं दिसतं, की लहान मुलांना पुस्तकांचं प्रचंड आकर्षण असतं. म्हणजे त्यांना असं वाटत असतं, की आई-बाबांनी आपल्याला हे पुस्तक घेऊन द्यावं म्हणून. तर पालक जे आहेत ते त्या मुलांना अक्षरशः तिथनं खेचून काढतात बाजूला, की नको, नको आपल्या घरामध्ये तर एवढी पुस्तकं आहेत, कपाट आपल्या घरातली पुस्तकांनी भरलेली आहेत. आधी तू ती पुस्तकं वाच, मगच आपण म्हणजे दुसरी पुस्तकं मी तुला घेऊन देईन. किंवा तू आता इकडनं चल, चल मी तुला आईस्क्रीम घेऊन देतो, बाहेर चल किंवा तुला काहीतरी खेळणं घेऊन देतो, वस्तू घेऊन देतो. अक्षरशः असं म्हणून त्यांना ओढून घेतात. म्हणजे त्याचं खूपच वाईट वाटतं, की अशा पद्धतीने पालकांनी मुलांशी अजिबात नाही वागायला पाहिजे म्हणून. अगदी खरंय, खरंय. कारण ते म्हणजे खरंच लहान वय हेच असं असतं म्हणजे ज्या वयामध्ये त्यांना पुस्तकांची गोडी लागायला पाहिजे, वाचनाची गोडी लागायला पाहिजे, चांगले संस्कार मिळायला पाहिजे, तर त्याच वयामध्ये जर तुम्ही मुलांना पुस्तकं वाचायला दिली नाहीत, तर मग मोठेपणी नंतर मग पालक तक्रार करतात, की आमची मुलं वाचतच नाहीत किंवा ते त्या पुस्तकांकडे बघतच नाहीत अजिबात, सारखे स्क्रीनवर असतात किंवा सारखे मोबाईलवरच बघतात. पण जेव्हा ते खरं बी रुजवायची वेळ होती त्यावेळेस तुम्ही रुजवलं नाही असंच होतं ना मग ते. अगदी खरंय, अगदी. आजच्या या सर्व संवादातून तुमच्या लक्षात आलं असेल की पुस्तकं आणि निसर्ग हेच विश्व मानणारी ही मंडळी, ज्यांनी त्यांचं समाधान त्यात शोधलं. अत्यंत कमीत कमी गरजा, निसर्गाप्रती आदर आणि समाधानी वृत्तीने कसं जगता येतं हे वेगळेपण हे दोघं दाखवून देतात. अक्षरशः मेड फॉर इच अदर असं त्यांना म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. मला तर या दाम्पत्याचा ना कधी कधी खूप हेवा वाटतो. म्हणजे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांच्यातली विनम्र वृत्ती, साधी राणी तर आहेच, बोलण्यामधला मृदूपणा आणि उच्च विचारसरणी आपल्याला भारावून टाकते. कदाचित पुस्तकं आणि निसर्ग शेवटी माणसाला हेच तर शिकवतात. आणि पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून ही माणसं अजून वेगळी कशी होतील? कारण 24 तास तुमच्यावर जे संस्कार होतात ते तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसत असतात. आता आपण या संवादाच्या शेवटाकडे आलोय. तर तुमचे आता भावी आयुष्यात काही उपक्रम, काही योजना आहेत का, ज्या करायच्या राहिल्या आहेत आणि त्याचं प्लॅनिंग पूर्ण तयार आहे? तर असं काही असेल तर तुम्ही आपल्या श्रोत्यांना नक्की सांगा. हो, योजना तर बऱ्याच आहेत, की काय होतं, की ऍक्टिव्हिटीज जास्ती ज्या आम्हाला खरं असं करावं अशा वाटतात. कारण काय होतं ना, की मी आधी म्हटलं तसं, की नुसतंच पुस्तक देणं घेणं एवढ्यापुरतंच सीमित आम्ही हा विचार कधीच केला नव्हता. तर ह्याला जास्ती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत न्यावं. म्हणजे आता सध्या मुलं तर येतातच, रेफरन्स बुक्स म्हणा किंवा जसं मनीषा म्हणली, की त्यांना ऍक्टिव्हिटीज किंवा प्रोजेक्ट्स असतात त्यावेळेस. पण जास्तीत जास्ती ग्रंथालय हे समृद्ध व्हावं पर्यावरणाच्या दृष्टीने. म्हणजे त्याच्यामध्ये रिसर्च लेवल पर्यंत लोकांनी त्याचा लाभ घ्यावा, त्याचा वापर करावा. म्हणजे नुसतं नाशिकच नाही तर त्यापेक्षाही जास्ती मोठा म्हणजे अगदी दुसऱ्या शहरांमधनही लोकांना हे ग्रंथालय नक्की माहिती असावं, की पर्यावरणाची रिलेटेड कुठलंही काही वाचायचं असेल, बघायचं असेल व जर माहिती हवी असेल तर ते कारवीमध्ये मिळेल. ह्या दृष्टीने आता आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यासाठीच आमच्या एका वेगळ्या स्वरूपामध्ये ग्रंथालयाचा आम्ही विचार आता सध्या करतोय किंवा इव्हन पुस्तक विक्रीचं जे आमचा जो स्कोप आहे तो पण आम्ही वेगळ्या पद्धतीने अजून वाढवण्याचं आमचं काम आता सध्या चालू आहे. आणि दुसरं म्हणजे पर्यावरण केंद्राची एक वेगळी ठोस अशी निर्मिती या माध्यमातून आम्ही आता करण्याचं काम ऑलरेडी चालू केलेलं आहे.
जे अगदी मे बी पुढच्या 6-8 महिन्यातच त्याचा मूर्त स्वरूप येईल. तर ह्या तिन्ही गोष्टी व्यापक प्रमाणामध्ये जास्तीत जास्ती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेण्याचा आमचा आता सध्या त्याच्यावर काम चालू आहे. आजच्या या पॉडकास्टच्या निमित्ताने तुमच्या वाचकांना किंवा श्रोत्यांना काही संदेश? मला असं वाटतं की मी म्हणजे संदेश असं नाही म्हणता येणार याला, पण मला असं वाटतं की मला पालकांना हे आवर्जून सांगावं असं वाटतं की पालकांनी फक्त मुलांना पुस्तकं आणून दिली की तुम्ही ती वाचा असं म्हणून उपयोग होणार नाहीये. तर पालकांनी लहानपणापासून मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल याच्यासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. की फक्त मुलांना सांगायचं की तुम्ही पुस्तकं वाचा आणि ते स्वतः जर गॅजेट्स बरोबरच असतील, मोबाईलवर असतील, कम्प्युटरवर असतील, तर ते योग्य होणार नाही. तर त्यांनी त्यांच्या रोजच्या वेळामधला थोडासा वेळ हा मुलांसाठी ठेवून त्यांना लहान वयातच म्हणजे त्यांना वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. त्याच्यासाठी रोज त्यांना थोडा वेळ बसून त्यांच्या बरोबर वाचन करणं असेल किंवा त्यांना हळूहळू गोडी लागण्यासाठी जे काही प्रयत्न करणं शक्य असेल ते करावे, असं मला तरी वाटतं. खरंय, मुलांना पुस्तकांपासून अजिबात दूर करू नका. आणि हा जो सगळा संवाद आतापर्यंतचा झालाय, त्या संवादातूनच आम्हाला अप्रत्यक्षरित्या इतके संदेश मिळालेले आहेत की ते संदेश लक्षात ठेवून, त्या जाणीवा लक्षात ठेवून आपल्या आजच्या कार्यक्रमाची आता आपण सांगता करणार आहोत. तसं म्हटलं तर पर्यावरणाच्या विषयी मला पण नेहमी तेच वाटतं की आपल्या गरजा आणि वॉन्ट्स ह्या जे मी आधी म्हटलं ते आपण जर नक्की डिफाईन करू शकलो ना तर ह्याच्यापेक्षा जास्ती वेगळे काही पर्यावरण दिवस साजरे करण्याची गरजच नाहीये की आपण आपल्या जगण्यातनंच रोजच्या जे आहे ते जर आपण आपलं पर्यावरण जागृत ह्याच्यामध्ये जर ठेवलं तर आपण खूप काही गोष्टी बदलू शकतो आणि आपली जीवनशैली जर तसं ठेवली कुठलेही दिन साजरे करायची खरंच गरज नाहीये असं वाटतं. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतोय, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. नाहीतर तुमच्याशी या गप्पा मारतच राहाव्या असं मला वाटतंय. आज श्री अजित बर्जे आणि सौ मनीषा बर्जे यांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि इतक्या छान गप्पा झाल्या. पुस्तक विश्वातल्या एका वेगळ्या दाम्पत्याची त्यामुळे सगळ्यांना ओळख झाली. हे दाम्पत्य खरं तर नेहमीच आनंदाच्या झाडाखाली बसलेलं असेल असं त्यांच्याकडे बघून वाटतं, त्यांच्याशी बोलताना वाटतं. श्रोत्यांनी सुद्धा हा संवाद आनंदाने ऐकावा आणि निसर्गाप्रती आदर ठेवावा. बी ओरिजिनल हा संदेश लक्षात ठेवून आज मी या दाम्पत्याचे मनापासून आभार मानते आणि या नोटवर आपली रजा घेते. धन्यवाद.